कल्याण पूर्वेतील परिसरात उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे उद्घाटन येत्या 13 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, स्थानिक आमदार सुलभा गणपत गायकवाड, महापालिका अधिकारी आणि विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे। 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती असून त्याआधी हे ज्ञान केंद्र जनतेसाठी खुलं होणार आहे। या केंद्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य, जीवनकार्य, संविधान रचना, अभ्यासिका आणि सामाजिक योगदान यावर आधारित माहिती व साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस, महापालिका प्रशासन आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली। यावेळी वाहतूक नियोजन, गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्था यावर चर्चा करत नियोजनात्मक बैठक घेण्यात आली। हे ज्ञान केंद्र केवळ माहितीचा स्रोत न राहता समानता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर चालणाऱ्या नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण दळवाड या प्रभागामध्ये जे नॉलेज सेंटर बांधलेलं आहे, या नॉलेज सेंटरचं लोकार्पण 13 तारखेला करण्याचं नियोजित आहे। माननीय उपमुख्यमंत्री साहेब आणि त्याचबरोबर बरेचसे मंत्री महोदय व इतर अधिकारी, पदाधिकारी यासाठी उपस्थित राहणार आहे आणि सध्या याची पूर्व आढावा म्हणून आम्ही या ठिकाणी पाहणी करत आहोत। आत्ताच ट्रॅफिकचं नियोजन, त्याचबरोबर या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन, अशा प्रकारचं या ठिकाणी नियोजनाचं काम चालू आहे। त्याचबरोबर एक फिनिशिंग टच जो आहे तो नॉलेज सेंटरचं जे काम आहे त्याच्यासाठी चालू आहे आता, आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। काम पूर्ण झालेलं आहे, आता कामाची तयारी, उद्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे। दिनांक 13 रोजी ज्ञान मंदिराचं लोकार्पण सोहळा आहे। त्या ठिकाणी बरेचसे VIP आणि बरेचसे बांधव या ठिकाणी येणार आहेत। तर त्या सर्वांना असं आवाहन राहील की या ठिकाणी मेन जो रोड आहे, हा काटेमांडवीला जाणारा रोड आहे, त्या रोडवर शक्यतो वाहनांनी प्रवास टाळावा व त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं वाहन पार्किंग करू दिले जाणार नाही, जेणेकरून जास्तीत जास्त भीमसैनिकांना आणि सर्व लोकांना या ठिकाणी येऊन अभिवादनाचा कार्यक्रम करता येईल। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।